अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विना अनुदानित खत आणि रसायनांची सक्तीने विक्री केली जाते। या प्रकाराला तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहरातील एसएम एम्प्रोस इंटरनॅशनल शाळेला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। एसी मधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे। ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटला आग लागली होती। आग विझवत असताना अग्निशमन दलाचे अधिकारी सागर शिंदे शहीद झालेत। त्यांना अखेरचा निरोप देताना अग्निशमन दलाच्या जवानांना अश्रू अनावर झाले। नवी मुंबईत अतिधोकादायक इमारतींचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली। अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना महापालिकेने धक्का दिलाय। वाशीमधील सोसायटीमधून कारवाईला सुरुवात झाली आहे। 10वी परीक्षेतील एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेच्या हस्ताक्षरात तफावत आढळली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी इथली घटना आहे। 2 विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीतील अक्षरात तफावत आढळल्यानं कोकण बोर्डाकडून चौकशी सुरू आहे। एसआरपीएफ भरती घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा झाला। युनिटचा समुपदेशक तुषार पाटील मुख्य दोषी असल्याचं समोर आलंय। एसआरपीएफ घोटाळा संदर्भात अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला। पांडे यांच्या विरोधातील गुन्हा न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय। जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। जळगाव जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लावण्यात आले, तर काही मोजक्याच पंपांवर इंधन उपलब्ध असल्यानं तिथे प्रचंड गर्दी झाली आहे। वांद्र्यातील 85% अतिक्रमण हटवलं। अधिकृत झोपडा तोडणार नाही, या जागेवर रेल्वे इंटिग्रेट कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे। काँग्रेस जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट तात्पुरतं बंद करण्यात आले। ट्विटरवर तब्बल 1,80,000 फॉलोअर्स होते। अभिजित दिपकेने इन्स्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे। संत गाडगे महाराज मोनोरेल इथून महालक्ष्मी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नवीन स्कायवॉक एमएमआरडीएच्या संकल्पनेतून बनवण्यात येतोय। एमएमआरडी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून पादचारी पूल उभारते। जळगावच्या बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,63,255, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,82,220 इतके आहेत। मुंबईचे नाली सफाई 80% पूर्ण करणार असं आश्वासन दिलंय, मात्र अजूनही काही नाल्यांमध्ये सफाई झाली नसल्याचं चित्र दिसून येतंय। गोवंटी येथील देवनार नाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय।